बायको दागिने घेऊन पळून गेली अशी कंप्लेंट केली मी. त्या दागिन्यांचा शोध घ्या. ते फालतू प्रश्न मला विचारू नका. अहो पण तुमच्या बायकोला शोधण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. कुणी सांगितलं तुम्हाला माझ्या बायकोला शोधायला? बायको दागिने घेऊन पळून गेली, ते दागिने शोधा. म्हणजे त्या कुणाबरोबर तरी पळून गेल्यात का? कुणाबरोबर नाही हो. या खिडकीतून ती समोरची खिडकी दिसते ना, त्या खिडकीमधले ते विलास भालेराव. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भालेरावांसोबत तुमची बायको पळून गेली आणि जाताना तुमचे दागिने घेऊन गेली? रॉंग. माझे दागिने नाही. लग्नामध्ये माझ्या बायकोला, म्हणजे ज्या व्यक्तीला मी दागिने दिले ते माझे दागिने. अहो गेले कित्येक दिवस घटस्फोट मागत होती त्या माणसाकडे, पण तो विचित्र माणूस देईल तर खरा ना. या दोघांचे फोटो आपण शिंदेना द्यायला पाहिजे आणि शिंदेला बस स्टँडवर, रिक्षा स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर सगळीकडे शोधायला सांगायला पाहिजे. इथनं आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल की हे नेमके कुठे गेले.
मिस्टर बेनाडीकर, हो, माझं काम संपत आलं. तुमचं? प्रयत्न चालले. हो, ट्रेनिंग मध्ये तुम्हाला हे एकच वाक्य शिकवलं जातं का? मिस्टर बेनाडीकर, उद्धट बोलणं शिकवलं जात नाही एवढंच तुम्हाला सांगू शकतो. मुद्द्यावर येऊया. तुमच्या बायकोचा शोध लवकरात लवकर लागेल. त्या दोघांचे फोटो आम्ही प्रत्येक पोलीस चौकीत पाठवले. पोलीस नाक्या नाक्यावर त्यांचा शोध घेत आहेत. एकदा का तुमच्या बायकोचा शोध लागला तर दागिने पण लवकर मिळतील. हो, विकले नसतील तर ना? इथे दागिने विकले नाहीयेत, कारण इथल्या सगळ्या ज्वेलरी शॉपमध्ये आम्ही चौकशी केली आहे. त्या मेकचे दागिने कुठेच नाहीयेत. हे पहा, माझी जेवायची वेळ झाली. तुमचं काय करताय? आम्हाला परत एकदा रूम चेक करायची आहे. करा ना, ती समोरची रूम तुम्हाला ठाऊक आहे. आणि आता तर ती नाहीच आहे, त्यामुळे माझ्या परमिशनची गरज नाही. थँक्यू. एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? विचारा ना. ही घटना घडली हे तुम्हाला कधी कळलं? सकाळी. कारण रात्री एकदा मी झोपलो की सकाळीच जाग येते. हा, शिंदे बोला. हा, हा. हॅलो, हा कंट्रोल रूम. ती रात्री पळून गेली. जर तिला रात्री पळून जायचं होतं तर तिने घर इतकं अस्वच्छ का केलं? हा सगळ्यात पहिला मुद्दा. म्हणजे हे अस्वच्छ करताना आवाज झाला असणार, आणि ज्या माणसाला पळून जायचं आहे तो माणूस या आवाजाची काळजी घेणार की कोणाला आवाज येता कामा नये, त्या गृहस्थाला सुद्धा. आणि तिने दागिने सुद्धा आधी काढून ठेवायला पाहिजे होतं ना, जर तिला पळायचं होतं तर. मग हा देखावा कशाला? हो, कळतंय. म्हणजे ते दोघे झोपेपर्यंत तिने हे सगळं काम केलं असणार, आणि मग त्याला संशय न येण्यासाठी रात्री तो झोपल्यावर दागिने घेऊन पळून गेली. आणि त्याचा लॅपटॉप सुद्धा ऑन होता. म्हणजे सर, तुम्हाला काय म्हणायचंय? मला म्हणायचं आहे की आपण ज्या पद्धतीने याचा शोध घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण शोध घेत नाही. आपण कुठेतरी वेगळ्या दिशेने गुरफटतोय. पण काहीतरी इथेच आहे आणि इथेच काहीतरी दडलंय. आपल्याला शोधायला पाहिजे. ब्लड. हात 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 लावू नको, हात लावू नको. नीता. सर, इथे पण आहे. ओ माय गॉड. खून. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अमर सर. सर, रोहित बोलतोय. हा सर, बेनाडीकरांची केस. हा सर, म्हणजे हो 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 पुरावा मिळालेला आहे. आय
आय थिंक म्हणजे आपण गुरफटतोय कुठेतरी, पण आता त्याचा सोक्षमोक्ष लागला असं वाटतंय. सर ही केस जितकी सोपी आहे तितकी वाटत नाही. तुम्ही सर प्लीज इकडे या. प्लीज सर. हो सर, आम्ही इकडे जाऊ. प्लीज प्लीज. ओके सर. एक काम कर, आता अमर सर इकडे येतील सर आणि हे कपाट उघडायला पाहिजे. 1 मिनिट. मला वाटतं हे कपाट लॉक असणार. हे फोडावंच लागणार. तू त्या बिनाडीकरांना बोलण्यामध्ये तिकडे गुरफटून ठेव. ओके अमर सर आले की आम्ही हे कपाट फोडतो. ओके सर. या सर. सर, आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की या माणसाची बायको शेजाऱ्यासोबत पळून गेली, पण तसं नाही सर. इथे आल्यानंतर काही गोष्टी आम्हाला संशयास्पद आढळल्या. म्हणजे हे बघा सर, हा एक रक्ताचा डाग, या बाजूला एक रक्ताचा डाग आणि मध्ये सुद्धा. म्हणजे सर तुम्ही मला कशासाठी बोलू? तुमच्या बायकोचा शोध लागलाय. मालेगडला आहेत ना त्या? गुड. मग मी दागिने घ्यायला कधी येऊ? तुम्ही त्यांना असंच सोडणार? त्यांनी तुम्हाला इतकं अपमानित केलंय आणि तिच्या आयुष्याचं काय करायचंय तिने ठरवायचं. मी काय करायचंय मी ठरवणार. हे कपाट आम्ही अजून उघडून बघितलं नाही, कारण हे लॉक आहे. तुम्हाला फोन केला म्हटलं तुझ्या समोरच उघडूया. शिंदे, हे काहीतरी नक्की असेल. शिंदे बघा. आणखी आहे. हो माय गॉड, ही कदाचित त्यांची बायको असेल. सर, आणि हा तो तुझा प्रियकर. कदाचित. नीता, आता तुमच्या बरोबर काय करायचंय ना ते आम्ही ठरवलंय. ओके, चला आत. हे काय चाललंय? काय केलं माझ्या घराचं तुम्ही? काय केलं? थांब, तुझ्याकडे बघतो आता. काय केलं म्हणे? काय काय ही प्रेत आहेत. एक माझ्या बायकोचं आणि एक तिच्या प्रियकराचं. काल दोघे हे पळून जाणार होते, माझ्या लक्षात आलं होतं. पण ठाऊक नसल्यासारखं मी रात्री झोपेचं नाटक केलं. मी रात्री बघितलं की उठली आणि निघाली. मी तसाच गेलो आणि तिचा गळा धरला आणि त्या फलेरोला बोलो असं सांगितलं. फलेरो येईपर्यंत हिचा गळा दाबला, मी तिला मारून टाकला. थोड्या वेळेला तो फलेराव आला तसाच मी त्याच्या पोटात पाठीत खंजीर खुपसला पण त्याला ठार केलं आणि या दोघांना एकत्र इथे बंद केलं. त्यानंतर मला हिला बदनाम करायचं होतं की ही दागिने चोरून पळून गेली असं मी पोलीस स्टेशनला सांगणार होतो. म्हणून मी त्या दागिन्यांचा शोध घेतला. दागिने हिने कुठेतरी लपून ठेवले होते. मी शोधले, अखेर ते दागिने मला मिळाले. पण मी तेच एका ठिकाणी ठेवून दिले आणि रात्री झोपी गेलो. सकाळी उठलो
आणि पोलीस स्टेशनला कळवलं. आणि मला संशय आला की इथे काहीतरी प्रेताचा वास येतोय. म्हणून मी रंगकाम करायचं ठरवलं. एका दगडात 3 पक्षी. आधी 2 हे मारलेच आहेत आणि रंगकाम सुरू केल्यामुळे प्रेतांचा वासाचा वास लपला जाईल आणि तुम्हाला काही संशय येणार नाही. म्हणून मी रंगकाम सुरू केलं. तुम्ही आलात, दागिन्यांची लिस्ट घेतलीत. मला वाटतं दागिन्यांची लिस्ट घेऊन तुम्ही निघून जाल, पण तुम्ही परत आलात. कारण गुन्हेगार गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात ज्या चुका करतो त्या चुका तुम्ही केल्या. अस्वच्छपणा. तुम्ही सांगितलं की तुमच्या बायकोला स्वच्छपणा अजिबात आवडत नाही, पण ज्या क्षणी मी तुमचं किचन बघितलं त्या क्षणी मला असं वाटलं की असं नाही. किचन अतिशय स्वच्छ होतं. मग तिची ही रूम इतकी वाईट कशी? मग मला संशय आला की ही रूम तुम्हीच वाईट केली आम्हाला दाखवण्यासाठी. भालेरावांचा लॅपटॉप तो सुरू होता. त्यावरून हे सिद्ध होत होतं की त्यांचं पळून जाण्याचं प्लॅनिंग होतं. ते प्लॅनिंग सक्सेस झालं नाही. आणि मग हे रक्ताचे डाग. या रक्ताच्या डागावरनं आमचा संशय पक्का झाला. मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल, पण मी केलेल्या कृत्याबद्दल मला जराही खेद वाटत नाही. आपल्या वाईट कृत्यांचं समर्थन करू नका बेनेडिकर. माणसाचा खून करणं हे नीच कृत्य आहे. मला मान्य आहे. मी माझा स्वतःचा या कृत्याबद्दल निषेध करतो. याला घेऊन जा. सर, या माणसाला लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर आम्ही तुमचा निषेध करू. हो, खूप डोकं खाल्लं या माणसाने आमचं. विचित्र स्वभाव हे खरं तर प्रत्येक गुन्ह्यामागचं खरं कारण असतं. स्त्री आणि पुरुषांनी स्वभाव वैशिष्ट्य पाहायला हवीत. जर स्वभाव चांगला असेल तर संसार सुखाचा होतो आणि समाजाला शांती मिळते. सर, तुम्ही पण विचित्र स्वभाव हे खरं तर प्रत्येक गुन्ह्यामागचं खरं कारण असतं. स्त्री आणि पुरुषांनी स्वभाव वैशिष्ट्य पाहायला हवीत. जर स्वभाव चांगला असेल तर संसार सुखाचा होतो आणि समाजाला शांती मिळते. एका तुम्ही दुसरे